मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होण्याची शक्यता. मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे कृषी विभागाचा पदभार तर माणिकराव कोकाड यांच्याकडे पुनर्वसन विभागाचा पदभार दिला जाण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांची घेणार भेट. मंत्रिमंडळामध्ये बदल होण्याची शक्यता. वादग्रस्त मंत्र्यांना दणका बसणार का याकडे लक्ष. माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य चुकीचं. अजितदादा चर्चा करून निर्णय घेतील. मंत्र्यांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे. सुनील तटकरे यांचं वक्तव्य. कृषी मंत्र्यांचा विषय ज्वलंत आहे. दिवसागणित एक वक्तव्य पाहता त्यांनी तोंडाला लगाम घातला पाहिजे. भास्कर जाधव यांची टीका. शशिकांत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पुण्यात राष्ट्रवादीची बैठक. राष्ट्रवादीकडून पालिकेच्या तयारीला वेग. पुणे काबीज करण्याची रणनीती बैठकीमध्ये ठरणार. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू. ऑगस्ट अखेर नव्या उपराष्ट्रपतींची निवड होण्याची शक्यता. मराठी बोलले नाहीत म्हणून कोणाला मारहाण करण्यात आलेली नाही. ज्या लोकांनी मराठीचा अपमान केला त्यांना धडा शिकवला. राज्यपालांच्या वक्तव्यानंतर संदीप देशपांडे यांचं वक्तव्य. राज्यपालांना राजकीय वादामध्ये ओढणं चुकीचं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मत. राज्यपाल बोलतात ते योग्यच बोलतात. फडणवीस यांचं वक्तव्य. मुंबईतील घनकचरा विभागाचे काम दिल्ली आणि गुजरातच्या ठेकेदारांना. मनसे नेते संदीप देशपांडे यांचा आरोप. महापालिकेमध्ये नगरसेवक नसताना दिल्ली स्वराज्यच्या आदेशाने कामं दिली जात असल्याचाही केला आरोप. कल्याण मारहाण प्रकरणी गोकुळचा आणि त्याच्या भावाला 2 दिवसांची पोलीस कोठडी. पोलीस 2 दिवसात सीसीटीव्ही फुटेज आणि पंचनामा कल्याण सत्र न्यायालयामध्ये सादर करणार. कल्याण सत्र न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर गोकुळचाना घातला गोंधळ. मला आणि माझ्या भावाला फसवण्याचा प्रयत्न. सुनावणी सुरू असताना घातला गोंधळ. न्यायाधीशांनी आरोपीला झापलं. कल्याण मारहाण प्रकरणातला नवा व्हिडिओ समोर. आरोपीनं मारण्यापूर्वी तरुणीनं आरोपीच्या वहिनीच्या कानाखाली लगावली. चिडलेल्या आरोपीकडून तरुणीला बेदम मारहाण. कल्याणमध्ये मराठी मुलीला झालेल्या मारहाणीवर प्रतिक्रिया द्यायला कुणी पुढे आलं नाही. आता कुठे गेले राष्ट्रीय पातळीवरील हिंदू नेते. संदीप देशपांडे यांचा भाजपा नेत्यांना सवाल. लातूरमधील मारहाण प्रकरणात गृहमंत्र्यांनी लक्ष घालावं. मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई सुद्धा करावी. विजयकुमार घाडगे पाटील यांची मागणी. छावाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी आतापर्यंत 9 जणांना घेतलं ताब्यात. पोलीस ठाण्यात 11 जणांविरोधात गुन्हा दाखल. सीसीटीव्हीच्या सहाय्यानं पोलीस कारवाई सुरू. नाशिकच्या येवल्या तहसील आवारात पत्ते खेळत गांधीगिरी आंदोलन. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन. कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी घेतली विजयकुमार घाडगे पाटील यांची भेट. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कुणीही प्रश्न विचारला नाही पाहिजे अशी सरकारची भूमिका. प्रकाश महाजन यांची सरकारवर टीका. ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील वाघुल आणि मामा राजवाडे यांचा भाजप पक्ष प्रवेशाचा मुहूर्त आता ठरला. 27 जुलैला दोघेही करणार भाजपात पक्ष प्रवेश. सोहळ्याआधी होणार जोरदार शक्ती प्रदर्शन. महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये शवविच्छेदनाचा धक्कादायक अहवाल. महादेव मुंडे यांच्यावर 16 वार. हातावर जखमा असल्यानं त्यांनी शेवटपर्यंत जीवाच्या आकांतानं प्रतिकार केल्याचंही अहवालातून स्पष्ट. महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये वाल्मिक कराड, भावड्या कराड, श्री कराड, गोट्या गीते आणि राजा फड यांचा PCR घ्या. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची मागणी. महादेव मुंडे यांच्यावर धारदार शस्त्राचे वार करून हत्या करण्यात आल्याचा बाळा बांगर यांचा आरोप. तसंच श्री कराड आणि वाल्मिक कराड यांच्या साथीदारांनी हत्या केल्याचाही आरोप. महादेव मुंडे यांच्या प्लांटिंगच्या व्यवहारातून खून झाल्याचं बाळा बांगर यांचा आरोप. खून प्रकरणामध्ये वापरलेली हत्यारं ही परराज्यातून आणली असल्याचाही त्यांचा दावा. ज्ञानेश्वरी मुंडेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट. महादेव मुंडेंना न्याय कसा मिळत नाही ते मी बघतोच. मुंडेंना न्याय मिळावा यासाठी आंदोलन उभं करणार जरांगेंची प्रतिक्रिया. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी इम्तियाज जलील यांच्यासोबत वाद मिटवल्याचा दिला स्टॅम्प पेपर. 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर देऊन गायकवाड यांचा जलील यांना डिवचण्याचा प्रयत्न.
नांदेड बस स्थानकावर उत्तर भारतीय व्यक्तीचा मराठीमध्ये बोलत नाही, जा करायचे ते कर असा मुजोरपणा समोर. मनसेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयाला चोप देत मागायला लावली माफी. मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीच्या दौऱ्यावर. जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राचा कोनशिला समारंभ तसंच कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती विशेष अध्यासन केंद्राचंही उद्घाटन. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी प्रहार संघटनेचं आज राज्यव्यापी आंदोलन. शेतकरी सुद्धा यामध्ये उतरणार, राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार. मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत अजूनही स्पष्टता नाही. आज कोर्टामध्ये पुन्हा सुनावणी होणार, राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष असणार. एसटीच्या गट आरक्षणाच्या रकमेत थेट 30% वाढ. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर दरवाढ केल्यानं कोकणवासीय नाराज. एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी निर्णय. खासदार नारायण राणे यांनी घेतली केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी अधिक रेल्वे गाड्या सोडण्याची केली मागणी. मागील वर्षांपेक्षा अधिक गाड्या सोडण्याचं रेल्वे मंत्र्यांनी दिलं आश्वासन. संपूर्ण राज्यात आता सर्वांसाठी घरं. महाराष्ट्राला झोपडपट्टी मुक्त करण्याचं टार्गेट. नव्या गृहनिर्माण धोरणाचा शासन आदेश जारी. तुळजाभवानी मंदिरातील तुळजाभवानीचं मुख्य शिखर हटवणार असल्याची चर्चा. या संदर्भात मुंबईमध्ये लवकरच बैठक होणार. मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्तिकिरण पुजार यांची माहिती. तुळजाभवानी मंदिरात 25 जुलैपासून भाविकांसाठी सुरू होणार लाडू प्रसाद. मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्तिकिरण पुजार यांच्या हस्ते होणार उद्घाटन. वादग्रस्त पूजा खेडकरचं नॉन क्रिमिलियर अखेर रद्द. नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली सुनावणी. नॉन क्रिमिलियर रद्द केल्यानं मागासवर्गीय प्रवर्गात लाभ दिला आता घेता येणार नाही. मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम. आजही मुंबईला ऑरेंज अलर्ट. पावसाची रिपरिप सुरूच. अनेक भागात पाणी साचायला सुरुवात. मुंबईकरांची तारांबळ. 24 जुलै ते 27 जुलै या 4 दिवसांच्या कालावधीमध्ये समुद्राला मोठी भरती येणार असल्याची माहिती. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईकरांना सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त. संभाजीनगरच्या सार्वजनिक बांधकाम विभागात बोगस भरती घोटाळा. बनावट आदेशावर चतुर्थ श्रेणीची 31 पदं भरली. 2 लिपिकांविरोधात गुन्हा दाखल. मुंबईला पाणी पुरवठा करणारं भातसा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते भातसा धरणात जलपूजन. रायगड जिल्ह्यात 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची दमदार हजेरी. रायगड जिल्ह्यातील 28 धरणांपैकी 23 धरणं 100% भरली. 28 धरण क्षेत्रात सरासरी 93.36 एवढा पाणीसाठा उपलब्ध. जालन्याच्या मंठा आणि परतूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानं अनेक नदी नाल्यांना पूर. साठवण तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं नागरिकांच्या छातीपर्यंत पाणी. पाण्यातून मार्ग काढत प्रवास करण्याची त्यांच्यावर वेळ. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे अहेरी तालुक्यातील 2 मार्ग बंद. पुढील 2 दिवस गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट जारी. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात मुसळधार पाऊस. 13 दिवसानंतर अखेर पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला. हिंगोलीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा पावसाची जोरदार बॅटिंग. पावसानं हजेरी लावल्यानं खरीप पिकांना मिळणार दिलासा. शहापूर तालुक्यात गर्भवती महिलेचा 1 किलोमीटर झोळीतून प्रवास. गावात रस्ता नसल्यानं नागरिकांची होते प्रचंड हेळसांड. संभाजीनगरमधील बिडकीन येथे रस्ता रोको आंदोलन. बिडकीन ते चितेगाव तसंच निलजगाव रस्त्याच्या नियोजित 100 फुटी रुंदीकरणाच्या निर्णयाविरोधात रास्ता रोको आंदोलन. अमरावतीमध्ये घरकुल धारकांना मोफत वाळू वाटपाला वेग. आतापर्यंत 7,710 लाभार्थ्यांना वाळूचा वाटप झाल्याचा दावा. 5 टप्प्यात वाळूचं केलं जाणार वितरण. जमिनीचा मावेजा मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक. रेल्वे रोको आंदोलन करून आत्मदहन करण्याचा प्रयत्न. बीडच्या आष्टी तालुक्यातील वेताळवाडी येथील घटना. सांगलीमध्ये जलजीवन मिशन योजनेचं कामाचं बिल थकल्यानं ठेकेदाराची आत्महत्या. 1.40 कोटी रुपयांचं बिल थकल्यानं शेतात गळफास घेत केली आत्महत्या. फेमस होण्यासाठी तरुणीचा चालतं मर्सिडीजवर. ऑरा फार्मिंग
डान्स, नवी मुंबईच्या खारघरमधील ही घटना, लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी थरारक स्टंटबाजी, पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष. नांदेडच्या अर्धापूरमध्ये मित्रासोबत बहिणीला लॉजवर रंगेहात पकडलं. घाबरून मुलीची लॉजवरून उडी, हात फ्रॅक्चर, तरुणीच्या अल्पवयीन भावानं तरुणाला भोकसलं. धाराशिवच्या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं अपहरण, मारहाण करून फेकून दिलं. अपहरण करणाऱ्यांनी जेवण केलं आणि फोटोच्या बहाण्यानं 5 किलोमीटर फरफटत सुद्धा नेलं. अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या माजी कार्याध्यक्षाला महिलेकडून चोप, घटनेचा व्हिडिओ व्हायरल. महिलेकडून गजानन पारधीवर गंभीर आरोप. बुलढाण्यात अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर तुफान दगडफेक. दगडफेकीमध्ये 6 ते 7 कर्मचारी जखमी, तर पोलिसांनी वनविभागाची सर्व वाहनं सुद्धा फोडली. भिवंडी पूर्णा गावाजवळ वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांमध्ये हाणामारी. वाहन चालकाला थांबवण्यास सांगितलं असता वाहन न थांबवता वाहतूक पोलिसांना शिवीगाळ. पिंपरी चिंचवडमधील रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये शेतकरी आणि पोलिसांमध्ये वाद. विद्युत लाईन कामावरून शेतकरी आणि पोलिसांमध्ये तणाव. कोल्हापूरमधील पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अपघात, कंटेनर आणि एसटी कारमध्ये अपघात. कार चालक किरकोळ जखमी, एसटीनं अपघात ब्रेक झाल्यानं हा अपघात घडल्याची माहिती. महाड भिन्नेरी मार्गावर एसटीचा भीषण अपघात, चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं बस थेट झाडावर आदळली. अपघातात चालक आणि वाहकासह 10हून अधिक प्रवासी जखमी. वाशिमच्या पेडगाव गावाजवळ ट्रकचा टायर फुटून समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सला बसली जोरदार धडक. अपघातात 3 ते 4 जण गंभीर जखमी, तर 15 ते 20 जण किरकोळ जखमी. कोस्टल रोडच्या टनल मार्गावर नेव्हीच्या गाडीचा अपघात, सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. मालेगाव तालुक्यातील वजीरखेडेमध्ये विहिरीत पडल्यानं 2 मजुरांचा मृत्यू. विहिरीच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू असताना घडली घटना. अमरावती नांदगाव पेठ परिसरात घरातून शस्त्रसाठा जप्त, पोलिसांकडून आरोपीला अटक. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई. नवी मुंबईमध्ये विवाहित महिलेच्या प्रेमसंबंधातून पतीची हत्या, पतीनं प्रियकराशी संबंध तोडण्याचा आग्रह धरल्यानं हत्या. 22 वर्षीय प्रियकराला पोलिसांकडून अटक. नागपूरच्या सिव्हिल लाईन परिसरात महिलेचा चाकूनं वार करत खून, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत टोळक्यांची धुडगूस, 20 ते 25 वाहनांची केली तोडफोड. अहिलानगरमधील ज्वेलर्समध्ये चोरी करणाऱ्या आरोपींना जालन्यातून अटक. चांदीचे दागिने, चांदीच्या प्लेट्स, सोन्याचे दागिने आणि 4 चाकी वाहनं जप्त. गोंदियामध्ये पाण्याच्या शोधात गाय पडली सरकारी विहिरीत. तब्बल तासाभराच्या रेस्क्यू ऑपरेशनमुळे वाचले गायीचे प्राण. देशात मतांवर डल्ला मारला जातोय. निवडणूक याद्यांवरून आरोप करत राहुल गांधींचा हल्लाबोल. निवडणुकीदरम्यान 1 कोटी नव्या मतदारांचा समावेश झाल्यावरूनही सवाल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा दावा. ट्रम्प 25 वेळा सीजफायरचा उल्लेख करतात, पण मोदी गप्प का? राहुल गांधींचा सवाल. पंतप्रधान मोदी ब्रिटनच्या दौऱ्यावर. संसदेचं अधिवेशन सुरू असतानाच मोदी दौऱ्यावर गेल्यानं विरोधक आक्रमक. जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात पाऊस. 24 तासात जम्मू आणि काश्मीरमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस तर बऱ्याच ठिकाणी बर्फवृष्टी आणि पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीला अडथळा. राजधानी दिल्लीच्या काही भागांना मुसळधार पावसानं झोडपलं. राऊतुला राम मार्गावर पावसाचा जोर अधिक असल्यानं मार्गावर आणि आसपासच्या परिसरामध्ये साचलं पाणी. जनजीवन विस्कळीत. अहमदाबाद विमान अपघातातील काही चुकीचे मृतदेह ब्रिटनला पाठवल्याचा आरोप. मात्र मृतदेहाची ओळख पटवताना सर्व प्रोटोकॉल आणि तांत्रिक प्रक्रिया काटेकोरपणे पाळल्या. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण. अल कायद्याच्या दहशतवाद्यांकडे मिळाले ऑपरेशन सिंदूरचे दस्तऐवज. गुजरात एटीएसनं 4 संशयितांच्या मुसक्या आवळल्या. जिहादी साहित्यही केलं जप्त. कौटुंबिक हिंसाचारात 2 महिने आता अटक करता येणार नाही. सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल. जिल्हा कुटुंब कल्याण समितीकडे प्रकरण आता जाणार.
निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगाल सरकारला महत्त्वाचा सल्ला. मुख्यमंत्र्यांचं कार्यालय निवडणूक विभागापासून वेगळं करण्याचा सल्ला, तसंच स्वतंत्र स्वायत्त निवडणूक विभाग स्थापन करण्याचेही निर्देश. भारताच्या इस्रो आणि अमेरिकेच्या नासा या संस्थेनं एकत्रित विकसित केलेल्या निसार या महत्त्वाकांक्षी उपग्रहाचं 30 जुलै रोजी प्रक्षेपण होणार. निसार या उपग्रहाच्या माध्यमातून पृथ्वीवरील बदलांची वास्तविक वेळेतील माहिती समजणार. पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला. शाहीन-3 मिसाईलचं पाकिस्तानवरच बुमरँग. नियमित चाचणी अपयशी ठरताच अण्वस्त्र तळाजवळ कोसळलं. ऑस्ट्रेलियातील ॲडलेड शहरात एका 23 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याला जबर मारहाण. चरणप्रीत सिंग याच्यावर वर्णद्वेषाच्या रागातून हल्ला केल्याची घटना. थायलंडमध्ये वायफा वादळाचा धुमाकूळ. वादळी वाऱ्यामुळे दुकानाचं छत कोसळल्यानं महिला गंभीर जखमी आणि त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. ट्रॉपिकल स्टॉर्म वायफामुळे व्हिएतनामच्या उत्तरेकडच्या भागात मुसळधार पाऊस. वादळामुळे एका व्यक्तीचा मृत्यू, एक महिला बेपत्ता. मेक्सिको सिटीच्या दक्षिणेकडील काही भागात गारपीट, तुफान गारा पडल्यामुळे रस्त्यांवर बर्फाची छत. लॉस एंजेलिसमध्ये एका भरधावकारनं फुटपाथवरून चालणाऱ्या नागरिकांना चिरडलं. फर्नांडो रामिरेज या कार चालकानं जाणीवपूर्वक गर्दीत भरधाव गाडी घातली. अपघातात 37 जण जखमी. इस्रायलचा गाझा पट्टीवर हवाई हल्ल्यात 21 लोकांचा मृत्यू, मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा युनेस्कोमधून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय. ट्रम्प प्रशासनानं युनेस्कोवर इस्रायल विरोधी भेदभावाचा आरोप करत हा निर्णय घेतल्याचं केलं जाहीर. यशस्वी जयस्वालचं शानदार अर्धशतक. भारत 3 बाद 149. राहुलची 46 धावांची खेळी. राहुलचा नवा विक्रम. इंग्लंडमध्ये 1000 कसोटी धावा अशी कामगिरी करणारा राहुल 5वा भारतीय खेळाडू ठरला. भारताच्या महिला क्रिकेट संघानं इंग्लंड विरुद्धची मालिका 2-1 जिंकली. तिसरा एकदिवसीय सामना 13 धावांनी जिंकला. क्रांती गौडनं घेतल्या 6 विकेट्स. न्यूझीलंड तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सनी पराभव. टीम सेफर्टनं केल्या नाबाद 66 धावा. ऑस्ट्रेलियानं जिंकला वेस्ट इंडिज विरुद्धचा दुसरा T20 सामना. जोस इंग्लिश आणि कॅमेरॉन ग्रीनची 131 धावांची नाबाद भागीदारी. दुसऱ्या T20 सामन्यात बांगलादेशचा पाकिस्तानवर 8 धावांनी विजय. मालिकेत 2-0 अशी आघाडी पाकिस्तानला करता आल्या नाहीत. 134 धावा. दिग्दर्शक देविदास भंडारेंकडून 1973च्या लोफर चित्रपटातील धर्मेंद्र यांचं तैलचित्र त्यांना भेट. 50 वर्षांपूर्वीच्या चित्रपटातील आपले हुबेहूब रूपडं पाहून धर्मेंद्र झाले भावुक. मध्य प्रदेशात तन्वी द ग्रेट चित्रपट करमुक्त. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी कलाकारांसोबत पाहिला चित्रपट. भारताचा पहिला LGBTQ चित्रपट बदनाम मस्ती मेलबर्न चित्रपट महोत्सवात प्रदर्शित होणार. विशेष प्राईड सेलिब्रिटी नाईट मध्ये प्रदर्शित हा चित्रपट दाखवला जाणार. गायिका लेडी गागा लास वेगासच्या कॉन्सर्टमध्ये पडली. स्टेजवर जाताना पडतानाचा व्हिडिओ व्हायरल.